सक्रातीचा दिवस होता महाराज आणि अशा 2-4 बायामध्ये गावामधल्या बाया महाराज केरडुकी म्हणजे गोरोबा काकांचं गाव महाराज त्या ठिकाणी असणाऱ्या गोरोबा काकांच्या घरी जातात आणि गोरोबा काकांना 2 धर्मपत्नी असतात महाराज तरीही स्वतःला संन्यासी म्हणून घ्यायचे महाराज। अशा वेळी महाराज ज्या वेळेस गावातल्या 2-4 महिला आमच्या गोरोबा काकांच्या पत्नीकडे जातात आणि त्याला सांगतात म्हणे 2-2 बायका केला आणि संन्यासाच्या यादीतून बसलाय म्हणे हा मोडा म्हणे याची शपथ बाटवा म्हणे शपथ महाराज। ज्यावेळी महाराज ज्या धर्मपत्न्या आमच्या गोरोबा काकाकडे जवळ जातात आणि गोरोबा काकाच्या अंगावरती दोन्ही हाते टाकतात महाराज पण संत गोरोबा काका महाराज 2 धर्मपत्न्या होत्या महाराज पण कधीच त्याला हे केलं नाही महाराज। अशा असणारे गोरोबा काका समोर असणारी कटर घेतली आणि दोन्ही हात इथून कलम केले महाराज। पण कार्य काय होतं महाराज मडके घडवायचं कार्य होतं। सक्रात 15 दिवसावरती आली गावातले काही जाणकार व्यक्ती महाराज आमच्या गोरोबा काकाकडे जातात गोरोबा काकांना म्हणतात अहो काका सक्रात 15 दिवसावरती आली आणि बोळक्याचं काय मिळेल म्हणे सक्राती बोळक्याशिवाय तर सक्रात होणार नाही म्हणे आणि तुमचे तर हात हे झाले बोला एखाद्या पाहुण्या रावड्याला महाराज पण सांगू का जोपर्यंत तुमच्याकडे हे आहे ना महाराज तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे मला धनवंत लागी सर्व मान्यता आहे जागी महाराज। आज बघता ना तुम्ही ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे आणि तीच परिस्थिती आमच्या गोरोबा काकावरती आली महाराज। खाण्याची पंचायत झाली हो कारण व्यवसाय होता मडके घडवायचं मडकेत नसेल तर काय महाराज काय येणार महाराज पोटासाठी काय भेटणार महाराज तो काळ तर खूप भयान। त्यावेळेस महाराज माझे गोरोबा काका आपल्या घरातल्या देवघरासमोर जातात आणि पांडुरंगाला साकडं घालतात महाराज। हात नसतात त्यांच्याकडे अशा आपल्या इथनं हात ठेवतात अरे पांडुरंगा दिवस रात्र तुझं भजन केलंय ते असे दिवस दाखवण्यासाठी अरे माझ्या गावामधील महिलांच्या असणाऱ्या सणासाठी बोलके नाही रे पांडुरंगा ऐक ना अरे माझ्या आकेला धावून ये ना महाराज। पांडुरंगाने साक्षात गोरोबा काका सारखंच एका कुंभाराचं रूप घेतलं महाराज आणि आमच्या रुक्मिणी मातेला आदेश दिला मी होतो म्हणे कुंभार तू म्हणे कुंभारी दिला महाराज आदेश पांडुरंगाचा आदेश। या ज्याला कोणाला श्रीमंत करायचं कोणाला गरीब करायचं ज्याच्या हातात आहे अशी लक्ष्मी महाराज रुक्मिणी माता महाराज रुक्मिणी माताला कुंभारीन केलं महाराज। पण आता पंचायत झाली गाढवाची आता कुंभार म्हणल्यानंतर गाढव लागणारच ना लागणार का नाही। त्यावेळेस महाराज गरुडाला आदेश दिला चालत असताना गरुड भेटला गरुड म्हणे अरे देवा कुठं कुंभाराचं रूप घेतलं आणि ते कुठं चालले म्हणे अरे म्हणे माझा भक्त संकटात आहे आणि मग गाढव कुठे आहे म्हणे। त्यावेळेस अरे पांडुरंगा म्हणे गरुडाला म्हणे अरे तूच होण म्हणे गाढव देवा म्हणे मी गाढव का होय म्हणे गाढव अरे तर जगाचा मालक कुंभार झालाय। गोरडानं ऐकलं महाराज आणि पांडुरंग आणि कुंभारीन महाराज आले म्हणे त्या गावामध्ये आले महाराज। मग गावात येत असताना अशी सकाळची वेळ होती महाराज आणि गावामधून एक सावकार महाराज पांदीकडे चालला होता त्यानं पाहिलंय सक्रात जवळ आलेली आहे सोबत गाढव आहे कुंभार आहे मान विचारलं महाराज पांडुरंगाने विचारलं सावकार अहो काम मिळेल का तुमच्या गावामध्ये काही काम मिळेल का म्हणे गरज होती महाराज गावाला। त्यावेळेस ते सावकार म्हणला त्याच्या हातात असलेला तांब्या महाराज फेकून दिला आणि म्हणे बाबा गरज आहे आमच्या गावाला तुमची चला म्हणे मी तुमच्या पाहुण्याकडे घेऊन जातो म्हणे द्यायला। महाराज आमच्या त्या कुंभाराला जगाच्या मालकिनीला आणि त्या गाढवाला घेऊन महाराज तो कुठं आला गोरोबा काकांच्या घराकडे आला आणि गोरोबा काकांचा दरवाजा बाजूला काका बघा म्हणे तुमचे सोयरे आले म्हणे तुमच्याकडे। त्यावेळेस गोरोबा काका खुश झाले महाराज गरज होती ना महाराज संक्रांत जवळ आलेली होती। त्यावेळेस महाराज त्यानं विचारलं बाबा पाहुणे कुठं आले काय झालं पण जगाचा मालक तू कोणाला श्रीमंत करायचं कोणाला उचलायचं कोणाला ठेवायचं त्याच्या हातामध्ये अख्खा विश्वाचे हे विश्वाची त्यांचं घर आहे महाराज कुठलं गाव म्हणून सांगणार म्हणे गावाचं नाव वगैरे काही सांगितलं नाही महाराज। त्या ठिकाणी आले आणि सांगितलं बाबा काही काम मिळेल का अहो गोरोबा काका म्हणे देवासारखे आलात तुम्ही भगवंताने माझं घराणं ऐकलंय असंच जणू झालंय काय महाराज। त्या ठिकाणी आल्यानंतर गोरोबा काकांना एवढा आनंद झाला अरे पांडुरंगा ऐकलेस माझे हाक ऐकलीस आणि कोणातरी भक्ताला माझ्याकडे पाठवलंस त्याचे उपकार मानण्यासाठी माझे गोरोबा काका महाराज त्याच्या चरणावरती नतमस्तक होतात महाराज जगाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक होतात आणि त्याला सांगतात बाबा आमच्या गावामध्ये खरंच गरज आहे सक्रात 14 दिवसावरती आलेली आहे आणि आमच्या गावातल्या महिला मंडळ गावातील सुज्ञ मंडळी माझ्याकडे चक्रा मारतात बरं झाले तुम्ही हालात म्हणे। मग ते भगवंत महाराज कळू दिलं नाही त्याला की मी पांडुरंगाचा अवतार आहे। अशा वेळी सांगितलं पांडुरंगाने किंवा त्या कुंभाराने सांगितलं की बाबा आम्हाला पैसे वगैरे काय देशील कळू द्यायचं नव्हतं ना की पांडुरंगाचा अवतार आहे म्हणून।
त्यावेळी महाराज आमचे गोरोबा काका सरळ सरळ सांगतात, अहो जे काय येईल ना त्यातलं फक्त आमच्या दोघांवर, आमच्या 2 बायका आणि मी, आम्हाला फक्त खाण्यापुरतं पोटापुरतं द्या, बाकी जे काय मिळकत येईल ना तुम्हीच घ्या म्हणे. खुश झाला पांडुरंग. तो कुंभार खुश झाला ना महाराज. त्याला वाटलं बाबा कळू द्यायचं नव्हतं ना, मग तो खुश झाला. खुश झाल्यानंतर महाराज जगाची मालकीन पाणी आणायला गेली महाराज. आणि पांडुरंग कुंभार महाराज त्या ठिकाणी ती माती तुडू लागला महाराज. कुंभाराच्या मातीवरती नाचे पांडुरंग प्रमाणे महाराज. त्यासाठी त्या ठिकाणी पांडुरंग महाराज त्या कुंभारना त्या ठिकाणी उड्या मारू लागला, त्या मातीवरती नाचू लागला आणि जगाची मालकीन महाराज पाणी टाकू लागले महाराज. 3 दिवसामध्ये आळं भाजलं पूर्ण. जगाचा मालक होता महाराज. असं हात फिरवलं की गाडगे तयार होऊ लागले. ते 3 दिवसामध्ये ते आळं भाजलं. आळं भाजल्यानंतर महाराज मग आता बोळके मार्केटमध्ये विकायला आले, बाजारात ठेवले ना महाराज त्या गावामध्ये. त्या ठिकाणी महाराज आता बाया महिला मंडळीचं कसं असतं, घ्यायचं तर एकच असतं पण सगळ्याला असं टकटक वाजून बघायचं असतं. त्यामध्ये तशीच एक होती टकटक वाजणारी. पैसे तर लवकर देत नव्हती पण असं टकटक वाजून बघत होती. मग ते तसं झालं महाराज. ती आली समोर. जगाचा मालक महाराज. बोळकं घेती टकटक, बोळकं घेती टकटक. जगाच्या मालकाला राग आला. ए बाई म्हणे टकटक काय वाजते, असं भितडाला फेकून आण म्हणे. काय कर म्हणे, भितडाला फेकून मार म्हणे. त्यावेळेस ती बाई म्हणे, बया कुंभार झाड मोठंच आहे, भीतीला मार म्हणतोय. अवघडच झालं बाय म्हणे. मग आता काय करा म्हणे. कशाला भीती म्हणे, घिकडं मी मारतो. घेतलं ना देवानं बोळ, मडकन मारलं भीतीला फेकून खाट महाराज. अरे जगाच्या मालकानं बनवलेलं बोळकं होतं ते गाडगं. ते का तुम्ही आम्ही बनवलं होतं काय? जगाच्या मालकानं बनवलं होतं महाराज. पण एक तुम्हाला सांगू का, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रचार करायचा असेल ना तर ह्याच्या टाकायच्या गाठामध्ये. गेला ना रात्रीतून अख्ख्या गावात सगळ्या महिलामध्ये, बाई कुंभार आला पण लय जाड मोठी, मडकं टणकन उड्या हाणतं म्हणलं भीतीला फेकलं की चेंडू सारखंच मागे. असा प्रचार झाला महाराज. सगळ्या गावात प्रचार झाला. पण त्या ठिकाणी असणारे महाराज ते गाढव गरुडाचा अवतार महाराज. ते काय लोळा नाबीन भोका नाबी. मग आता गावातले 2-4 लोक असतील वाटेवर बसलेली, आपलीतले नाही बरं का, बाहेरचे. तुम्ही बसा काय अडचण नाही. तर काय झालं मग ते काय झालं त्या ठिकाणी, मग ते गावातले 2-4 म्हणे, अरे सख्या अरे गाढव लोळानाच ना म्हणे. हे अरे गाढव काय आल्यापासून पाहतोय मला तर काहीतरी गोंधळ वाटतो म्हणे बुवा, हे लोळानाच म्हणे. पांडुरंग म्हणे, अरे बाबा ही लोक कोण डोकं लावाले. अरे गाढवा लोळ बाबा, या गाढवासाठी लोळ म्हणे. गरुड मध्ये द्यावा आम्ही लोळ होय. अरे लोळ बाबा गाढवासाठी लोळ. लागलं लोळाला गाढव महाराज. पण तेवढ्यावर थांबते होय, कुचर वाट्यावर बसणारे थांबानाच. कशात थांबाना. अरे म्हणले लोळलं पण भोकाना ना म्हणे. अरे देवाला परत पंचायत झाली. भगवंत म्हणे, बाबा गाढवा भोग बाबा, ह्या कुत्र्यासाठी भोग. गाढव भोगलं महाराज. असे लोक आहे महाराज. सगळ्या गावाने सण साजरा केला महाराज सक्रातीचा. सगळ्यांना बोळके भेटले महाराज. पण भगवंताने कारण ऐकलं की नाही त्यावेळेस महाराज. आता तुम्हाला एक सांगू का, आपण किती सक्रातीचा बायांचा किती नाटापाटा असतो महाराज. असंच एक नाटापाटा होता महाराज. आमची महाराज सक्रात आली जवळ नरारी महाराज आमची. आमचे स्वप्नात आबा आली बाबा त्यांच्याकडे. तात्या हे करा म्हणे बाबा, बायकोलाच मागा लागली बाबा, सक्रात आली म्हणे जवळ. आता आम्ही सोबतच जाळण दिलं. साडीचं तेवढं पगार राव म्हणे. तात्या म्हणे, मी का संन्याशी का, मला बी माझ्या बायकोला घ्यावं लागेल म्हणे. मी का संन्याशी का म्हणे. पगार म्हणे जरा यंदा लयच अडचणी बाबा ऐकानाच. ते म्हणे बर काय अडचण नाही म्हणे, करू आपण काहीतरी. मग काय करा म्हणे तुम्ही थांबा. मग आमचे सोमनाथ महाराज ते सोबतच आले होते रूमवरती. तुम्ही काय करा म्हणे, नुसतं असं बाहेर जा बाबा चाललो म्हणून साडी आणायला सांगा घरी, आणि मी लावतो म्हणे वहिनीला फोन. मग आमच्या तात्यानं लावला फोन. वहिनी सोमनाथ महाराज कुठे गेले म्हणे. काय नाही म्हणे, गेले होते पुण्याला आणायला म्हणे साडी. महाराज तुम्हाला माहित नाही म्हणे साखरात आली म्हणे, तुम्ही घेतली की नाही ताईला साडी. ते म्हणे घेऊन आपण साखरात होय. अहो साखऱ्या जुन्या रेन म्हणे, वर्षभर साडी पडून राहीन. असं काय म्हणे. आणि भया ती साडी तर घरातच पडून राहीन, हिनं तिनं पाहून नुसती भरूनच जाईन म्हणे. सांगा त्याला फोन करा म्हणे, आणू नका साखरा जुन्या रे म्हणे. तात्या काय बाबा महाराज माहिती होता तात्याला आपल्या जवळच बसलेले. लगेच फोन केला, हा सोमनाथ बाबा कुठे कुठे म्हणता तात्या पुण्याला. येऊ नका साखरा जुन्या रे म्हणे. महाराज सांगेल ती दिशा असते महाराज, आम्ही सांगाल ते पर्वकार रे महाराज. असं असतं महाराज. मग त्या ठिकाणी तुम्ही गंज सक्रातीला वाहन देता महाराज. असाच एक माणूस महाराज बायकोसाठी सक्रातीला साडी आणण्यासाठी गेला मार्केटला महाराज. आपल्या जालन्याच्या मार्केटला गेला, साडी आणली. पण साडी आणल्यानंतर एक सांगा मला, मनातनं सांगा, तुम्हाला तुमची शपथ आहे, तुम्ही शेजारलीला साडी दाखवल्याशिवाय ती साडी घेता का.
आणल्यानंतर बोलत चला. कीर्तन हे संवाद माध्यम आहे, दाखवल्याशिवाय राहत नाही तुम्ही, नाही दाखव. मग अशी साडी आणली बाबू आणि 15,000 साडी आणली बायकोला. अशा परिस्थितीत बापू, अशा परिस्थितीमध्ये 15,000 साडी आणली. मग ती शेजारणीकडे घेऊन गेली. आता शेजारीनं भितडीर पडलेली होती. ती म्हणे माय 15,000 साडी काय आणि कलर कसा बाजावानी ग. मग गेली ना घरी पुन्हा ही त्याला काय खाऊ द्याय ना पिऊ द्या ना. 15,000 घातले काय साडी आणली, 15,000 घातले काय साडी आणली. ते बिचारा तात्या पुन्हा उठला, गाडीवर बसला, 5,000 टाकले, कुठं गेला, संभाजीनगरला गेला. पुन्हा साडी आणली, पण पुन्हा कुठं शांत राहती, पुन्हा शेजारणीकडे गेली. आता शेजारणीच्या गोळ्या संपलेल्या होत्या. सखू म्हणे सखू आत्या साडी बघा बरं. सखू आत्या म्हणे काय माय गोचिडावानीच गोंड्या आहेत त्याला. कशावानी गोचिडावानी. पुन्हा ती साडी वापस आणली महाराज. पुन्हा घेतली, मग पुन्हा गेली महाराज. मग पुन्हा कुठे गेला बा, पुण्याला गेला. पुण्याला गेला बाबा, 25,000 साडी आणली. पण ही काय तेवढ्यावर बी नाही थांबली महाराज. हिना पुन्हा शेजारणीकडे गेली. कोणाकडे गेली, आता गाव आहे आपलं 50 नाव, कोणाचे गाव. बाईकडे गेली एका, पण तिचं गेलं नव्हतं गुलूप एकच नाही. तिच्याकडे गेली, तिच्याकडे गेली म्हणे माय काय सुतू गोधडे म्हणे, म्हणे हिचं सूत बरोबर नाही म्हणे, 25,000 साडी. मग तात्याच घरी गेले म्हणे बा तूच काय कर, गाडीवर बस. अशी गाडी तामटेली, अशी गाडी तामटेली, ताना ताना मारत पडली ना आंबट जवळच. आणि दुकानात गेले, मला म्हणते कोणती साडी घ्यायची. म्हणलं कुठं, ती पडली ना मागच. आता का मला गाडी साडी घाला होता काय म्हणलं. असा विषय महाराज. खरं सांगू का, साडी बिडी तुमचं सौभाग्याचं कुंकू नाही महाराज. तुमच्या पतीची सेवा ही तुमची संक्रांत आहे महाराज. तुम्ही पतीची सेवा करा महाराज. जेव जी पत्नी ना महाराज दिवसातनं 3 वेळेस आपल्या पतीचे चरण स्पर्श करते ना महाराज, तिचा जगाचा मालक तिच्या पाय पडतोय महाराज. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तिची देवावरी सता, 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 तिची देवावरी सता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सता, हो तिची देवावरी सता, 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 सता देवा. टाळ्या वाजवा तात्यांसाठी एकदम. तो का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरती सत्ता महाराज. हा प्रसंग सक्रातीमुळे सांगितला, कारण आपला सप्ताच सक्रातीच्या निमित्ताने महाराज. खरंच आपलं भाग्य असेल, भाग्याचं कुंकू नसेल तर आपला पती आहे महाराज. त्याची सेवा करा. तुम्ही असा पिट्टा पाडता त्याचा साडीसाठी आणि सक्रातीला वाहन देता का नाही, खरं आहे ना महाराज. त्यामुळे त्यांची सेवा करा महाराज. त्याचा जगाचा मालक पाय पडतोय महाराज. आणि आपण आता विषयावरती येऊ. ज्यावेळी महाराज माझ्या विठ्ठल पंथांनी आणि रुक्मिणी मातेने महाराज ठरवलं, आळंदीकर मंडळाकडून खूप त्रास होऊ लागला महाराज. त्यावेळी माझ्या विठ्ठल पंथांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी ठरवलं की बाबा आता या जगातच राहायचं नाही, या लोकांच्या नको त्या गोष्टी ऐकण्यापेक्षा महाराज आपण आता देहाचा त्याग करायचा महाराज. देहाचा त्याग करायचा ठरवलं महाराज. आणि एक दिवशी महाराज गोड जेवणाचं जेवण बनवलं महाराज. पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या घरी बनवला आणि शेवटचं आपल्या मुलाबाळाला खाऊ घालायचं आणि त्या दिवशी रात्री महाराज आपला देह ठेवायचा आहे महाराज. असा निर्णय 4 मुलासाठी आपल्या आई वडिलांनी घेतला महाराज. आई वडिलांनी निर्णय घेतला. रुक्मिणी मातेने असा सुंदर असा स्वयंपाक घेतला, स्वयंपाक बनवला महाराज. पण दिवसभर डोळ्यात असणारे अश्रू महाराज थांबत नव्हते. 4 मुलं महाराज, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आणि निवृत्ती दादा महाराज. 4ही लेकराला सोडून जायचंय
लेकराला सोडून जायचे महाराज. मुक्ताई नुकती 5 वर्षाची महाराज मुक्ताई माझी, आणि निवृत्ती दादा 4 लेकराला सोडून हा देह सोडून या आळंदीमधून नाही तर विश्वावरनं जायचंय महाराज. ठरवलंय, निर्णय घेतलाय, सुंदर असा स्वयंपाक बनवला, आपल्या मुलांना बाळांना जीव घातलं महाराज. पण जीव घालत असताना महाराज डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते महाराज. अरे आपला मुलगा आपल्या घरापासून आपल्यापासून थोडासा दूर गेला, त्या आई बापाला करमत नाही महाराज. 4ही लेकरांना या जगाच्या पाठीवरनं सोडून जायचं होतं महाराज. काय चुकलं होतं महाराज? संन्याशी असताना देखील 4 मुलं झाली महाराज, म्हणून लोकांनी त्याला टॉर्चर केलं, त्रास दिला. अरे संन्याशी, तुम्हाला या जगामध्ये जगण्याचा अधिकार नाही म्हणे, तुम्ही ही आळंदी सोडून जा म्हणे, नाहीतर कुठेतरी तुमचं तोंड काळं करा. ह्या भाषेत माझ्या संतांना बोलल्या जायचं महाराज. अरे तुम्ही आम्ही काहीच नाही. अशा वेळी महाराज सुंदर असा स्वयंपाक बनवला. रात्रीची वेळ झाली, जेवण झाली महाराज, मुलं झोपली. आमचे विठ्ठलपंत रुक्मिणी माता महाराज, डोळा लागतोय का? अरे रात्री देह या इंद्रायणीच्या देहामध्ये बुडवायचं आणि स्वतःचा देह संपून घ्यायचा आहे महाराज. अशा वेळी महाराज माझी रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत महाराज त्या घरामध्ये लेकरं झोपल्यानंतर उठतात. उठल्यानंतर महाराज स्वतःच्या पायातले जोडवे काढतात, स्वतःच्या पायामधले चैन काढतात. काऊन की रात्री 1-1:30च्या सुमारास उठताना आपल्या लेकराने आपला आवाज ऐकू नाही आणि कोणीच उठू नाही या उद्देशाने महाराज ते पायातले जोडवे काढतात, चैन काढतात. आणि हळूचकून माझी रुक्मिणी माता माझ्या मुक्ताईकडे जाते. अगं मुक्ता, तुला सोडून जायचंय, माझ्या मुक्ता तुला सोडून जायचंय. अरे 5 वर्षाची माझी मुक्ताई महाराज, ढळाढळा अश्रू डोळ्यात येत आहेत महाराज. अरे रडते माझी रुक्मिणी माता. अरे मुक्ता तिच्या तोंडावर हात फिरवते, बाळा तुला सोडून जायचंय. अरे ज्ञाना, माझ्या ज्ञाना तुला सोडून जायचंय. सोपाना, तुला सोडून जायचंय. अरे निवृत्ती दादा, तुला सोडून जायचंय. अरे काय म्हणत असेल ते आईचं अंतकरण महाराज. विचार करा, 4ही लेकरांना सोडून इंद्रायणीच्या डोहामध्ये देह प्रायचित्त करायचंय महाराज. महाराज विठ्ठलपंतांनी यावं, लेकराच्या तोंडावरनं हात फिरावा, हात फिरावा माय. अरे ज्ञाना, अरे सोडून जायचं रे तुम्हाला. काय म्हणत असेल काळेच महाराज त्या आई बापांचं. 4ही लेकराला सोडून जायचंय महाराज. मुक्ताईकडे जावं, तोंडाचा पप्पी घ्यावी महाराज, परत यावं आणि महाराज परत पळत जावं. अरे मुक्ता, सोडून जायचंय, अशी गोंडस होती महाराज मुक्ताई. काय सांगू तुम्हाला महाराज. आणि गेले महाराज. काय ती रात्र महाराज असेल, काळच महाराज माझ्या ज्ञानोबारायांसाठी, या 4ही भावंडासाठी महाराज तो काळ होता महाराज. त्या ठिकाणी 1च्या सुमारासमध्ये दोघं जातात, निर्णय घेतात आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये स्वतःचा देह प्रायचित्त करतात महाराज. एवढं झाल्यानंतरही सकाळी माझी मुक्ताई उठते, म्हणते दादा, अरे आई दिसत नाही रे दादा, आई दिसत नाही रे, कुठं गेली रे आई? निवृत्ती दादा सांगतात, दादांना आधीच पत्र लिहून ठेवलं होतं महाराज. निवृत्ती दादाच्या उशाला पत्र लिहून ठेवलं. अरे निवृत्ती, तुला या सगळ्याची माझ्या मुक्ताईची आई व्हायचंय, ह्या 4हीची तुझी आई व्हायचंय बाळा. तू समजदार आहे, मोठा आहे. आजही आपल्या घरामध्ये मोठ्या भावानं सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे महाराज, कारण हे आपल्याला पहिल्यापासून शिकवत आलेले महाराज. त्या ठिकाणी निवृत्ती दादाच्या उशाला पत्र ठेवलेलं असतं, सांगितलेलं असतं, दादा तुला या सगळ्यांचे आई बाप व्हायचंय, सगळ्यांना सांभाळायचंय. माझी मुक्ताई उठते, निवृत्ती दादाकडे जाते. अरे दादा, आई दिसाना, आपले बाबा दिसाना. अरे कुठं गेलेत? सकाळचे 8-9 वाजले महाराज, दिसेना आई, दिसाना बाबा, दिसाना. अरे गेले कुठे? त्यावेळेस माझे ज्ञानोबा उठतात, सोपान काका उठतात महाराज. पण निवृत्ती दादा सांगतात, अरे बाळांनो, आपले आई वडील यात्रेला गेलात महाराज. तेवढ्यावरही ऐकत नाही. अरे नाही रे दादा, असं होणार नाही. मुक्ताई म्हणते, अरे सांगून गेले असते बाबा, आई सांगून गेली असती. अरे असं कसं झालंय दादा? त्यावेळेस माझ्या निवृत्ती दादांना सांगावं लागतं महाराज की बाबा शांत व्हा, रडू नका, की आपले आई वडील आता ह्या जग सोडून आपल्याला गेलेले महाराज. अशा वेळी महाराज माझे ज्ञानोबाराय सगळेच मंडळी महाराज त्या आळंदीकर मंडळीकडे जातात आणि त्याला सांगतात की बाबांनो, तुमच्या धर्मपीठाच्या आज्ञेनुसार आमच्या आई वडिलाने तुमच्या सांगण्यावरून इंद्रायणीच्या डोहामध्ये देह प्राचित्त केलाय, तरी तुम्ही देखील म्हणता शुद्ध पत्रिक मिळणार नाही म्हणून. अशा वेळी महाराज माझ्या ज्ञानोबाराय सांगतात की बाबा माझ्या आई वडील असं सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही देखील तसं म्हणत नाही. त्यावेळेस आळंदीकर मंडळी म्हणतात, तुम्हाला इथून पैठण, श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी जावं लागेल. त्या ठिकाणचं धर्मपीठ तिथं आहे म्हणे, तुम्ही जा आणि तुम्हाला जे हवंय ते न्या तिथून करून घ्या म्हणे. त्यावेळेस 4ही भावंड महाराज त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी आल्यानंतर तिथल्या धर्मपीठातील व्यक्तीशी संवाद करतात. अरे बाबा, माझ्या आई वडिलांनी असं असं केलंय म्हणे, आम्ही आळंदीवरून आलेलो आहे, तरी तुम्ही म्हणतात शुद्धीपत्रक मिळणार नाही. त्यावेळी महाराज तिथं ज्ञानोबारायांकडून आणि सगळं 4ही भावंडाकडून महाराज तिथं
रेड्यामुखी वेद बोलून घेतल्या जातात, तेवढ्यावरही ती लोक थांबत नाही. त्यानंतर महाराज त्या भिंतीवर जी काय भिंती चालवली होती ना, आपलं रेड्यामुखी वेद बोलून घेतला, भिंती चालवली महाराज, त्या भिंतीवर सुद्धा कृपा माऊलीने केलेली महाराज. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की ज्ञानोबराय कृपाळू आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, 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 हे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारुवारे, उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारुवारे, उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, पाये याते कुळाचा विचार, पाये याते कुळाचा विचार, पाहयाते कुळाचा विचार, अन पाहयाते कुळाचा विचार, असे हे ज्ञानोबर आहेत महाराज. ज्ञानोबरायांनी महाराज रेड्याच्या मुखातून वेद बोलवला होता महाराज. एवढंच काय तर पैठण या ठिकाणी महाराज ज्यावेळी ज्ञानोबरायांना महाराज सांगितले आला, बोलले की ज्ञानोबराय तुमच्या पाठीवरती जर मारलं तर त्या रेड्याला लागेल का म्हणे. ज्ञानोबराय म्हणले निश्चितच, जरी वस्तू दिसाला आणि आकाराला वेगळी असली ना तरी त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे म्हणे. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणची मंडळी ऐकत नाही महाराज, ऐकत नाही त्या ठिकाणची मंडळी महाराज. ते मंडळी आसूड घेतात आणि त्या महिषाच्या पाठीवरती मारतात. रेड्यामुखी वेद वदविला, गर्व दुजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलिला, गर्भ दुजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, माझा. त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबरायांना उद्धार म्हणण्यात आलेले आहे महाराज. त्या ठिकाणी जर सांगायचं गेलं श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी महाराज ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहून पूर्ण झाला महाराज. परंतु जगाच्या पाठीवरती सख्या भावामध्ये गुरु आणि शिष्याचं जर नातं बघायचं गेलं ना सोमनाथ दादा, तर बघा निवृत्ती दादा आणि ज्ञानोबरायांचं महाराज. अधिकार ज्ञानोबरायांचा मोठा आहे, पण मोठ्या भावाला गुरु मानलं महाराज. सांगितलं अरे निवृत्ती दादा हा ग्रंथ लिहून कंप्लीट झालाय, पण हा ग्रंथ 4ही वर्णासाठी या जगाला अर्पण करायचा आहे, यासाठी आशीर्वाद द्या म्हणे. काय अधिकार महाराज, काय भावांचं प्रेम. त्यावेळी महाराज ज्ञानदादा सांगतात निवृत्ती दादा या ग्रंथाला आशीर्वाद द्या म्हणे. त्यावेळेस निवृत्ती दादा सांगतात अहो ज्ञानोबा तुम्ही एवढा महान ग्रंथ लिहिलाय आणि या जगाला अर्पण करायचं म्हणताय, अरे काय तुमचं अंत्यकरण मोठं आहे महाराज. त्यावेळी महाराज ज्ञानेश्वर माऊलीने महाराज आपल्याला अनमोल असा किमतीचा हरिपाठ दिला महाराज. त्यानंतर चांगदेवासारख्या योग्याला महाराज चांगदेव 65 दिली महाराज. आणि याच्या बदल्यात काय मागितलं आपल्याला, काहीच नाही मागितलं महाराज. आपण साधं
कुठं जर गेलो ना महाराज, कोणासोबत जर जायचं म्हणलं ना तर सहज म्हणून जातो, अरे चालतो का रे आंबडला? ते म्हणतो हा येतो बाबा, पण काय खाऊ काय घालशील म्हणतो. काय म्हणतो? खाऊ काय घालशील? पण माझ्या ज्ञानोबा रायांनी महाराज अनमोल किमतीचा तुम्हा जड जीवाचा उद्धार करण्यासाठी हरिपाठ दिला. त्याचबरोबर चांगदेवासारख्या योग्याला महाराज चांगदेव 65 दिली आणि सगळ्या जीवाला सगळ्या जगाला हा हेवा वाटावा अशी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराज. रे नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नमो ज्ञानेश्वर हो गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार राम ज्ञानेश्वरी गीतालंकार राम ज्ञानेश्वर ब्रह्मानंद हृदय प्रगट केली ब्रह्मानंद हृदय प्रगट केली ब्रह्मानंद हृदय प्रगट केली ब्रह्मानंद हृदय प्रगट केली गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी गीतालंकार राम ज्ञानेश्वरी गीतालंकार नामो ज्ञानेश्वरी. आपण जर वेद बघायला गेलो ना महाराज तर वेद हे विशिष्ट काही लोकांच्याच म्हणजे कानी लागतात महाराज. वेद हे चिकट आहे, कंजूस आहे महाराज. वेदाचा अर्थ कोणाला जर कळून घ्यायचा असेल ना महाराज, त्याला कितीतरी पदव्या आहेत, कितीतरी पंडितकी करावं लागतात, त्यावेळेस त्या वेदांचा अर्थ कळत असतो महाराज. अशा वेळी महाराज कंजूस हे वेद कंजूस बद्दल थोडं सांगतो महाराज. कंजूस माणसं कसे असतात त्या पद्धतीने मग तुमच्या लक्षात येईल की वेद हे कसे कंजूस आहेत. तर महाराज एखाद्या ठिकाणी महाराज पंचपक्वानाची पंगत असते महाराज. पंचपक्वानाची पंगत असल्यानंतर त्या ठिकाणी फक्त एक वाटी फक्त बासुंदाची असते, परत एकदाच. अशा ठिकाणी महाराज ज्यावेळी एखाद्या कंजूस माणसाला एकच वाटी मिळते आणि त्यामध्ये दुर्दैवतेचं पहा, त्यात पडते माशी. परत भेटणार नाही, एकदाच भेटणार. त्यात पडली माशी. ते आजूबाजूला बघतो महाराज, ती माशी घेतो, फेकून देत नाही महाराज, अशी तोंडात घेऊन तिच्याही पायाचं खातो. त्याला म्हणतात कंजूस. अशा पद्धतीचे हे वेद कंजूस आहे महाराज. ते विशिष्ट लोकांच्याच कानाला लागतात. त्याला कोणालाही वाचण्याचा अधिकार नाही किंवा कोणालाही समजत नाही महाराज. पण माझ्या माऊलीचं तसं नाही महाराज. ज्ञानेश्वरी महाराज चारही वर्णासाठी आहे, चारही वर्गांसाठी आहे. ज्ञानेश्वरीला कोणीही वाचू शकतं. तिला कुठलं यातीचं बंधन नाही, कुठल्या कुळाचं बंधन नाही. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात कुळाचा विचार ओ न पाहे याती कुळाचा विचार हो न पाये याते हो कुळाचा विचार हो न पाये याते कुळाचा विचार भक्त करुण करा ज्ञानाबाई भक्त करुण करा ज्ञानाबाई भक्त करुणा करा ज्ञानाबाई भक्त करुणा करा ज्ञानाबाई